नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खारं वांगं किंवा भरल्या वांग्याची भाजी. तोंडाचा स्वाद वाढवेल. पाहुणे आल्यावर सुद्धा बनवू शकता एवढी चमचमीत, तेही बोंबील घालून. अगदी एकदा बनवली तर पुन्हा खावीशी वाटणार. चपाती, भाकरी कशासोबतही खाऊ शकता. रोजच्याच साहित्यात. चला तर मग सुरुवात करूया. तर खारं वांगं किंवा भरलं वांगं बनवण्यासाठी इथे मी 1 पाव किलो एवढी ही वांगी घेतली आहेत. वांगी चांगली ताजी आणि काटेरी पाहून घ्यायची. काटेरी वांगं खायलाही स्वाद लागतं. गावरान वांगं यापेक्षाही स्वाद लागतं. पुढे हिरवट थोडंसं पांढरट असं असतं, तेही वांगं स्वाद लागतं. पण हे वांगं घेताना काटेरी पाहूनच घ्यायचं. खूप चविष्ट असं वांगं लागतं. आता वांगी मी पाण्यात टाकून ठेवलीत. वांगी चिरली नाहीत, फक्त पाण्यात टाकली आणि वांग्यासाठी इथे बोंबीलही घेतले आहेत. तर इथे एक बोंबीलच्या 7 ते 8 काड्या घेतल्या आहेत. बारीक असे बोंबील होते. बोंबील निवडून घेतले. तुकड्यांमध्ये करून एक 5 मिनटं पाण्यात ठेवले किंवा 2-3 मिनटं पाण्यात ठेवून धुवून घेतले आणि पाणी निथळायला ठेवलं. त्यानंतर आता गॅसवर तवा ठेवून घेतला. यात पोहे खाण्याचे 1 ते 2 चमचे एवढे तेल घातले आणि यात 2 ते 2.5 इंच ओल्या नारळाचा तुकडा आणि त्याचे असे काप करून घेतले. ओले नारळ नसेल तर सुके खोबरेही घेऊ शकता. पण जास्त न घेता अगदी थोडंसं 2 ते 2.5 इंच एवढा तुकडा किसून घेऊ शकता किंवा असे काप केले तरीही चालेल. तर मी ओल्या नारळाचे काप थोडंसं तांबूस रंग व्हायला लागला तेव्हा यात पाववाटी एवढे शेंगदाणे घातले 1 पाव किलो वांग्याच्या भाजीसाठी. आता ओल्या नारळाचा आणि शेंगदाण्याचाही सारखा रंग झाला तेव्हा एक हिरवी मिरची घातली. ओले नारळ आहे म्हणून मी आधी सुरुवातीला घातले. जर सुकं खोबरं घेत असाल तर आधी शेंगदाणे घाला. शेंगदाण्याची साल तळकल्यावर सुके खोबरे किसलेले घाला किंवा खोबऱ्याचे काप आणि त्यानंतर मग पुढचे मसाले. तर म्हणजे खोबऱ्याचा आणि शेंगदाण्याचा एकसारखा रंग येतो. मिरचीलाही डाग पडले तेव्हा मी 1 चमचा धने घातले. काही सेकंद परतल्यानंतर आता 1 चमचा जिरे आणि 1 ते 1.5 चमचा एवढे तीळ घालूयात. 10 ते 15 लसूण पाकळ्या, अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा. पुढचे मसाले अगदी साधारणच आपल्याला गरम करायचे आहेत किंवा भाजायचे आहेत. तीळ, धन्यांचा खमंग असा सुगंध यायला लागला की तेव्हा गॅस बंद करूयात. फक्त शेंगदाणे आणि खोबरे थोडंसं तांबूस रंगावर भाजायचं. शेंगदाण्याची वरची साल थोडी लालसर होत आली की तेव्हा धने घालायचे. धनेही जास्त काळे किंवा लाल करायचे नाही. आता यात 1 चमचा एवढे चणा डाळीचे पीठ घातले. गॅस मंद आचेवर आहे आणि मंद आचेवरच चणा डाळीचे पीठ किंवा बेसन पीठही यात खमंग असं भाजलं जात आहे. तर हे पहा, बेसन पिठामुळे याला अगदी वेगळी अशी चव येते आणि टेस्टी असं वांग्याची भाजी लागते. अगदी खरबरीत दिसत नाही किंवा सगळा मसाला असा मिळून येतो. तर हे पहा, या पद्धतीने मी असं भाजून घेतलं आणि गॅस बंद करून एका ताटात काढून घेतले. तर सर्व मसाला असा मी पुढचा जे धने जिरे होते ते साधारणच भाजून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून मसाला तो थंड होतोय तोपर्यंत इथे बोंबील भाजून घेऊयात. तर बोंबीलही मी धुवून घेतले. अगदी पांढरे शुभ्र असे निघाले. यातील सर्व पाणी निथळून घेतले. 1-2 मिनटंच बोंबील साध्या पाण्यात ठेवायचे आणि साध्या पाण्यातून काढून हाताने अलगद असे चोळून आणि 2 पाण्याने धुवून पाणी निथळून घ्यायचे. बोंबील अगदी पांढरे शुभ्र निघतात. जाड काडी असेल तर 5 मिनटं पाण्यात भिजू द्या. अशी बारीक बोंबीलची काडी असेल तर 1-2 मिनटं पाण्यात ठेवले तरीसुद्धा वरची जे खवले असतात किंवा रेती वगैरे असते बारीक तीही मग निघून जाते. बोंबील धुवून पाणी निथळल्यावर जो आपण यात मसाला भाजून घेतला होता त्याच तव्यात मी थोडंसं तेल घातलं. थोडंसं हळद, मीठ आणि हिंग घालून बोंबील असे भाजून काढून घेतले. तर बोंबीलही जास्त मोठ्या आचेवर भाजायचा नाही. चांगला असा वरून सोनेरी रंग यायला लागला की बोंबील काढून घेतले. आता मसालाही थंड झाला होता. सगळा मिक्सरच्या भांड्यात घातला आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातली. यात अगदी मसाल्यापुरतंच मीठ घालूयात आणि पाव चमचा एवढी हळद. पाणी न घालता कोरडंच असं हे वाटण करूयात. तर मसाला आपला इथे कोरडा असा वाटून झाला आहे. हे पहा. आता एका प्लेटमध्ये हा मसाला काढून घेऊयात आणि आता वांगी चिरून घेऊयात. तर वांगी मी अशीच पाण्यात ठेवली होती. अजूनच वांगी अशी ताजी आणि फ्रेश दिसतात. हे पहा. आता हे वरून वांगी धुवून घेतले. यातील सर्व पाणी काढून टाकूयात. ते पाणी बदलून घेतलं आणि नवीन निर्मळ पाणी घेतलं. यात आता अर्धा ते 1 चमचा एवढे मीठ घालूयात आणि वांगी चिरायला घेऊयात. तर वांग्याची जी वरची काठी आहेत ती अशी अलगद काढून टाकूयात. देठाचा भागही थोडासा असा कमी करून घेऊयात. देठालाही थोडी काठी होती ती अशी सुरी अलगद फिरवायची म्हणजे बारीक काटे असतात तेही निघून जातात आणि थोडासा देठाचा भागही कट करून घेतला.
वांगं आता 4 भागांमध्ये असं चिरून घेऊयात. तर हे पहा, अगदी आतमध्ये पांढरं शुभ्र वांगं आहे. हे पहा, कुठेही किडीचं नाही किंवा असं लाल तांबूस दिसत नाही. आपण जर लवकर वांगी चिरून ठेवली तर आतमध्ये काळी होऊन जातात वांगे, म्हणून असं आयत्या वेळेस वांगं चिरायचं. आणि जास्त वेळ आधी मसाला करण्याच्या आधी किंवा सर्वात आधी वांगी चिरून ठेवली पाण्यात, तरीही वांगं थोडंसं खायला कळवट लागतं. म्हणून वांगं असं आयत्या वेळी चिरायचं की आपल्याला 2-3 मिनटानंतर बनवायचं आहे तेव्हा किंवा भाजी करायची आहे तेव्हा वांगी चिरायला घ्यायची. तर असं 4 भागांमध्ये मी सर्व वांगे चिरून मिठाच्या पाण्यात ठेवले आणि आता वांग्यात आपण मसाला भरून घेऊयात. तर प्लेटमध्ये हा सर्व मसाला काढून यात आता वरून घालूयात. आवश्यकतेनुसार लाल तिखट किंवा मिरची पावडर, यासोबतच 1 ते 1.5 चमचा एवढा कांदा लसूण मसाला आणि अगदी अर्धा ते पाव चमचा एवढा गरम मसाला. कांदा लसूण मसाल्यामध्ये थोडासा मसाला असतो म्हणून मी अगदी गरम मसाला अर्धा ते पाव चमचा एवढाच घातला. कांदा लसूण मसाल्यामुळेही अजूनही भाजी चटपटीत आणि चमचमीत होते. नसेल तर घरचा साठवणीचा मसालाही घालू शकता, 1 ते 1.5 चमचा एवढा. पण यात एक हिरवी मिरची घेतली म्हणून कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट अंदाजाने आणि बेताने घालायचं. खूप चविष्ट आणि चमचमीत अशी भाजी होते. हिरवी मिरचीमुळेही याला अजून थोडीशी चटकदार चव येते. नसेल आवडत नाही घातली तरीही चालेल, हिरवी मिरची पर्याय आहे. पण थोडा कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट आवश्यकतेनुसार घालून सगळा मसाला मिक्स करून घेतला आणि आता दाबून असा हा वांग्यात आपण मसाला भरून घेऊयात. तर हे पहा, दुसऱ्याही वांग्यात असं जास्त मसाला भरायचा आणि थोडंसं असं बोटाने प्रेस करायचं. थोडासा दाब देऊन मसाला भरायचा आणि घट्ट असं वांगं भरून घ्यायचं. सर्व बाजूने एकसारखं असं वांगं भरलं गेलं पाहिजे. तर हे पहा, याच पद्धतीने आता सर्व वांग्यात आपण मसाला भरून घेतला आणि एवढा असा हा थोडासा मसाला शिल्लक आहे. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूयात तेल. तेल गरम झाल्यावर अगदी अर्धा ते पाव चमचा एवढी मोहरी घालायची, जास्तही नाही. आणि जिरे आपण आधी घेतलं होतं म्हणून आता यात अगदी अर्धा चमचा एवढे जिरे घातले आणि चिमूटभर हिंग किंवा पाव चमचा एवढे हिंग घालूयात. जिरे मोहरी फुटल्यावर यात आता एक एक करून वांगं सोडूयात. तेल चांगले गरम होऊ द्यायचे म्हणजे वांगंही चांगलं परतलं जातं. जिरे मोहरीही फुटू द्यायची तेव्हा वांगं घालायचं आणि वांगं अलगद हाताने आपण उलट करून घेऊयात उलथण्याने. मसाला आपण दाबून भरला आहे म्हणून मसालाही निघत नाही. हे पहा, अगदी उलटपालट करून घेतोय. 2 ते 3 मिनटं मध्यम आचेवर वांगी या तेलात परतवून घेऊयात. आणि आता यात कढीपत्त्याची पानं घालूयात आणि वरून वांगं थोडंसं फिक्कट होईल म्हणून अगदी चिमूटभर किंवा पाव चमचा एवढे मीठ घालूयात. आपण मसाल्यातही मीठ घेतलं आहे म्हणून वरूनही अगदी थोडंसं मीठ घातलं. कढीपत्त्याची पानं अजून 1 मिनटं परतवूयात आणि त्यानंतर आता यावर आपण झाकण ठेवूयात. झाकण ठेवताना मात्र गॅस मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून काही सेकंदांसाठी 20 ते 30 सेकंदानंतर झाकण काढून घेऊयात. तर हे पहा, आता यात वरून शिल्लक राहिलेला जो मसाला होता तो घालूयात. यातच थोडंसं पाणी, मिक्सरच्या भांड्यात आपण हा मसाला करून घेतला होता त्यातच मी थोडंसं पाणी घेतलं आणि यात ॲड केलं. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात. एकदा सगळं हे मिसळून घेऊयात. आपण मसाला भाजला आहे म्हणून असाच मसाला परतला तरीसुद्धा छान होते वांग्याची भाजी. तर आता गॅस थोडीशी मोठ्या आचेवर केला आणि अजून अर्धा ते 1 ग्लास पाणी घालून सगळं हे मिक्स करून घेतलं. मीठ कमी वाटत असेल तर या स्टेजला थोडंसं मीठ घालू शकता, पण मीठ अंदाजाने आणि बेताने घाला कारण आपण वाटणात कोरड्या मसाल्यांमध्येही मीठ घेतलं आहे आणि वरूनही थोडंसं मीठ वापरलं होतं म्हणून. आता मीठ इथे मला बरोबर वाटत होतं. एक उकळी येऊ दिली आणि त्यानंतर आता भाजलेले बोंबील घातले. तर बोंबील भाजायलाही आपण अगदी थोडंसं मीठ घातलं होतं म्हणून वांगं शिजल्यावर मग मिठाचा अंदाज बघा. तर भाजलेले बोंबीलही एकदा यात सगळं मिक्स करून घेतलं. आत्ताच मस्त असं वांग्याच्या भाजीला किंवा खाऱ्या वांग्याला तवंगा आला आहे. सगळं एकदा चांगलं तळापासून ढवळल्यावर खळखळ अशी उकळी येऊ द्यायची मोठ्या आचेवर आणि आता गॅस मंद आचेवर करून झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं भाजी शिजवून घेतली. तर हे पहा, अगदी मस्त असं याला तवंगा आला आहे. ओले नारळ शेंगदाण्यामुळे अजूनच भाजीला तवंग छान येतो. तर मस्त असं आतपर्यंत वांगं शिजले तुम्ही पाहू शकता. वांगं असंच दिसतं आहे की मऊ झालं आहे आणि जास्तही गाळ करायचा नाही वांग्याचा. तर वांगंही पाहिलं अगदी चमचा रोवताच वेगळी अशी फोड झाली. मंद आचेवर गॅस होता, आता बंद केला. वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालूयात
आणि वांग्याची भाजी भाकरीसोबत अगदी टेस्टी लागते, म्हणून मी इथे बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, नाचणीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबतही टेस्टीच लागते. वरून गरमागरम वांग्याची भाजी, वाह क्या बात आहे! मस्तच. अगदी साधी सोपी रोजच्या साहित्यात हे खारं वांगं किंवा बोंबील घालून वांग्याची भाजी टेस्टी लागते. एकदा करून पहा. मला असं भाकरीवर आवडतं, आमची आजी अशी खाते म्हणून. पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही असं चमचमीत वांगं बनवू शकता. बोंबील नसेल आवडत, नाही घातले तरीही ही भाजी छानच लागते. तसेही आपण बोंबील उकळी आल्यावर घातले. रोजच्या साहित्यातली चमचमीत चटपटीत वांग्याची भाजी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही सांगा. अशा चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.